घरातला कांदा लसूण चटणी मसाला अचानक जर संपला तर आमच्या महिला भगिनींच्या पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहतो की याचा पडणारा उभा पाऊस, याच पावसाळ्यात कोण चटणी बनवून देणार? अहो तुमची समस्या ती स्वाद मसाल्याची जबाबदारी. अहो उन्हाळ्यासारखाच स्वाद मसाल्यामध्ये तुम्हाला चटणी पावसाळ्यात सुद्धा बनवून मिळते आणि तुमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न उभा असतो, जर पावसाळ्यात केलेली चटणी माझी वर्षभर टिकेल का? अहो त्याचं सुद्धा टेन्शन स्वाद मसाल्याने घेतले. स्वाद मसाले वर्षभर तुमच्या चटणीची गॅरंटी घेते. मग वाट कसली बघताय? या स्वाद मसाल्यामध्ये जतच्या रास्ता रोको दरम्यान आंदोलक पोलिसांमध्ये बाचाबाची. 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा. पाणी टंचाईसह विविध मागण्यांसाठी जत शहरात सर्व पक्षीयांच्या वतीनं करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाला काही काळ तणावाचे स्वरूप आले. गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याने वातावरण चांगलेच तापले. सुमारे 2 तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे रस्त्यावर जवळपास 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रवासी आणि वाहन चालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू करावे. पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकर सुरू करावेत. जत तालुक्याचे नामांतर करू नये. तसेच तालुक्यातील अवैध धंदे तातडीने बंद करावेत. अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे काही काळ परिस्थिती तणावपूर्ण झाली. अखेर प्रांत अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलकांची निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. मात्र मागण्या तातडीने मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सर्वपक्षीय आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे. तालुक्यातच सर्वपक्षीच्या वतीनं आज या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बरोबर म्हैसाळच्या आवर्तनं, त्याचबरोबर अवैध धंदे, त्याचबरोबर कृषी विभागातली जे काही मागेल त्याला शेततलाव, मागेल त्याला यंत्रसामुग्री, मागेल त्याला अशा पद्धतीचे ज्या काही शासकीय योजना आहेत आणि महसूलच्या बाबतीतसुद्धा या तालुक्यातल्या लोकांना नाहक त्रास दिला जातो. त्याच्यासाठी आज या ठिकाणी सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं आजपर्यंत तर तालुक्यात फक्त 6 ते 7% पाऊस या ठिकाणी झालेला आहे. आज जवळजवळ नाही म्हटलं तर सप्टेंबर सुरू झाला आणि सप्टेंबर सुरू होत असतानासुद्धा या तालुक्यातल्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळात दुष्काळाला सामोरं जावं लागणार आहे. पाण्याची उपलब्धता नाही आहे. जे काही म्हैसाळचं आवर्तन सुरू करण्यात आलेलं आहे ते पाणी खऱ्या अर्थानं नेमकं कुठं जातं आहे, कुठं मुरतं आहे, अशा पद्धतीची या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांची, शेतकऱ्यांची भावना आहे. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं प्रशासनाच्या वतीनं आम्हाला सांगितलं जातं आहे की आत्तापर्यंत जत तालुक्याला पावणे 3 TMC या ठिकाणी पाणी दिलं गेलेलं आहे. पण प्रत्यक्षात पाणी कुठं गेलं? एक जर म्हैसाळच्या माध्यमातून जो बिरनाळचा एकच तलाव जर सोडला तर बाकी जवळजवळ 29 ते 31 तलाव आज कोरडे आहेत. आज तरीसुद्धा या ठिकाणी प्रशासन म्हणजे सावध होत नाही आहे आणि याच तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पिण्याच्या पाण्याच्या बरोबर शेतीच्या पाण्याचे मोठा गंभीर प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. गेली 4 महिने आज या तालुक्यातल्या लोकांना MSCBला सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोड शेडिंग या ठिकाणी घ्यावं लागतं.